नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे YVD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. महिला बाल विकास विभाग या विभागाच्या अंतर्गत येणारे अंगणवाडी भरती 2026 संदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकूण जागा 80 जागा याच्यामध्ये आहेत आणि जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. निकष, पात्रता काय आहे, परीक्षा होणार आहे की नाही, निवड प्रक्रिया कशा प्रकारची आहे, महत्त्वाच्या तारखा आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व अपडेट येथेच सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बघायला भेटणार आहेत. विनंती एवढीच आहे की फक्त सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ठीक आहे. आता काय अपडेट आहे, कशा प्रकारची अपडेट आहे, तर ही अपडेट इथे बघू शकता. जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बघू शकता ही या ठिकाणी जाहिरात कशामध्ये, अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये सेविका आणि मदतनीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण माहिती समजून घ्या. इथं काय म्हटलेलं आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर शहर यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सन 2026-27 साठी महानगरपालिका अहिल्यानगर क्षेत्रातील शहरातील मदतनीस रिक्त पदे अनुक्रमेने रुपये या ठिकाणी 7,500 रुपये प्रति महिना असे एकत्रित मानधन तत्वावर या ठिकाणी निवडीसाठी सरळ नियुक्तीने म्हणजे बाय नॉमिनेशन भरण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिका शहरातील पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. एकूण जागा किती आहेत, विद्यार्थी बोलतील, महिला महिला आणि मुली बोलतील की एकूण जागा किती आहेत, तर जागा एकूण किती आहेत, 80. याच्यामध्ये कोण कोण फॉर्म भरू शकतो, काय पात्रता आहे, पुढे आपण डिटेल्स मध्ये बघूयात. ठीक आहे. हा PDF कुठे भेटेल हे देखील पुढे सांगणार आहे. तर शैक्षणिक पात्रता काय आहे, अंगणवाडी का सेविका व मदतनीस पदासाठी अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता हा फॉर्म जो आहे तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे, तो कशा प्रकारे भरायचा ते देखील पुढे सांगणार आहे. तर बघू शकता, इयत्ता 12वीचे गुणपत्रकाची सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक असून सदरील सदरील गुणपत्र नसल्यास अर्ज पात्र ठरवण्यात येईल. तर इथं काय म्हटलेलं आहे, 12वीचा ओरिजिनल जे गुणपत्रक आहे तुमचं, ते तुम्हाला जोडायचं आहे ओरिजिनल. ठीक आहे. ओरिजिनल जोडायचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी पात्र ठरले जाईल. अपात्र जर तुम्ही पाठवलं नाही ओरिजिनल, तर तेच अपात्र केलं जाईल. अपात्र ठरवण्यात येईल. यापेक्षा उच्चतम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी अर्जात दर्शवलेल्या आवश्यक ठिकाणी शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रत साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे, जर तुमचं 12वी पेक्षा जास्त शिक्षण झालेलं आहे, BA BCom वगैरे TY वगैरे झालं असेल, तर त्याच्या या ठिकाणी झेरॉक्स तुम्हाला जोडायचे आहे आणि प्रत्येक झेरॉक्स वरती तुमची सही असणे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये अ, वर्ष कधीपासून, तर बघू शकता इथं नीट लक्षात घ्या. इथं काय म्हटलेलं आहे, उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असावी. म्हणजे आता याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक महानगरपालिकेची वेगवेगळी जाहिरात येत असते. ही जाहिरात आलेली आहे अहिल्यानगरसाठी. स्थानिक रहिवासी म्हणजे शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी केलेला असेल, अर्ज केलेला असेल, त्याच शहरातील महिला रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजे आता ही जाहिरात आलेली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेची. तर अहिल्यानगर शहरामधीलच महिला तेथे राहणे आवश्यक आहे. दुसरीकडील महिला फॉर्म भरू शकत नाही. त्याच शहरातील अहिल्यानगर शहरामधील महिला याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. आता बाकीच्या महिला बोलतील की याच्यामध्ये आम्ही फॉर्म भरू शकत आहेत की नाही, तर याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. फक्त अहिल्यानगरच्या महिला याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात, शहरामध्ये राहणाऱ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक जिल्ह्याची अशी वेगवेगळी जाहिरात येईल तेव्हा तुम्हाला अपडेट देईल. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून घेणे गरजेचं आहे. ठीक आहे. हे माहिती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. वास्तव्याची अट. आणि तुम्हाला या ठिकाणी हे सिद्ध करण्याचं तुमचं रेशन कार्ड, मतदान कार्ड, त्याच्यानंतर वीज बिल किंवा दूरध्वनी देयक, घरपट्टी वगैरे हे जोडणे आवश्यक राहणार आहे तुम्हाला. तुम्ही अहिल्यानगर शहरामध्येच राहतात याच्या पुराव्यासाठी. वयाची अट काय आहे, तर 18 वर्षापासून 35 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तसेच विधवा जर असेल तर 18 ते 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि त्याकरता शाळा सोडल्याचा दाखला किंवा 12वी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील. सर्व जाहिरात आहे, तुम्हाला सविस्तर वाचणे गरजेचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुमचं वय कधीपासून मोजण्यात येईल, तर 22/7/2026 पासून तुमचं वय मोजण्यात येईल. ठीक आहे. आता जर तुम्हाला या ठिकाणी महिलांना दोन पेक्षा जास्त मुले असणे गरजेचं नाही. जर 2 पेक्षा जास्त मुले असेल तर तरी तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकत नाहीत. ठीक आहे. आता मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. 12वी मध्ये तुम्हाला मराठी विषय असणे गरजेचं आहे. ठीक आहे. 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये
कोणत्याही 10वी 12वी किंवा पुढे किती शिक्षण झालं असेल त्याच्यामध्ये 12वी विषय म्हणजे मराठी विषय असणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघू शकता, जर विधवा उमेदवार असले महिला, तर त्याच्या या ठिकाणी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला तिथे जोडावे लागणार आहे. अनाथ असेल तर अनाथचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. अनुभव असेल, आता जर मागासवर्गीय उमेदवार एस-सी आणि एस-टी प्रवर्गाची महिला जर याच्यामध्ये फॉर्म भरत असेल, तर तुम्हाला जातीचा दाखल्याची सत्यप्रत सह अर्ज करावे. म्हणजे जातीचा दाखला ओरिजिनल तुम्हाला त्याच्यामध्ये जोडावा लागणार आहे. एस-सी आणि एस-टीची महिला असेल तर. अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र वगैरे इथं जोडायचं आहे. त्याची सर्व माहिती इथं दिलेली आहे. ठीक आहे. अर्ज कोठे पाठवायचा आहे? ऑफलाईन अर्ज आहे. परीक्षा होणार आहे की नाही हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. कागदपत्रांची इथे माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता इथं निवड प्रक्रिया काय म्हटलेलं आहे नीट समजून घ्या. जी महत्वाची माहिती आहे तीच सांगेल. इथं बघू शकता काय म्हटलेलं आहे, 12वी पदवी किंवा पदव्युत्तर पदविका म्हणजे तुमचं जेवढं पण शिक्षण झालेलं आहे, तर डी-एड, बी-एड, संगणक अर्हता, उत्तीर्ण प्रमाणपत्र यांच्यामध्ये मिळालेल्या गुणांनुसार, म्हणजे याच्यामध्ये मिळालेली जी टक्केवारी आहे ना, त्याच्यानुसार तुमची निवड केली जाणार आहे. ठीक आहे. याची तुमची निवड केली जाणार आहे. तुमची 12वी पदवी, पदव्युत्तर, डी-एड, बी-एड जे तुमची शैक्षणिक पात्रता जास्तीत जास्त झालेली आहे, त्या टक्केवारीवरती तुमची निवड केली जाईल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा परीक्षा किंवा पेपर याच्यामध्ये होणार नाही. ठीक आहे. या ठिकाणी याच्यामध्ये अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती जर खोटी आहे, हे निवड झाल्याच्या नंतरही जर आढळले, तर तुम्हाला कामावरून काढून टाकले जाईल. ठीक आहे. कोणत्याही उमेदवाराने निवडीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर दबाव आणला विभागावरती, त्याला तेथेच येथून बाद केले जाईल. ठीक आहे. आता अर्ज वगैरे या ठिकाणी मी तुम्हाला माहिती इथे दिलेली आहे. जर निवड झाली तर तुमची 30 दिवसामध्ये तुम्हाला कामावरती लगेच हजर व्हायला लागणार आहे. नाहीतर मग तुमची या ठिकाणी निवड रद्द केली जाणार आहे. ठीक आहे. आता जी महत्वाची, आता तुम्हाला हा ऑफलाईन अर्ज भरायचा आहे. अर्ज कोठे भेटेल याची देखील माहिती पुढे सांगणार आहे. अर्ज तुम्हाला कुठे पाठवायचा आहे बघू शकता. अर्ज सादर करण्याचा पत्ता. याच्यावरती तुम्हाला कशाद्वारे पाठवायचा आहे ते या ठिकाणी बघू शकता. सदर अर्ज करण्याचा पत्ता बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी अहिल्यानगर, वेदांत कॉलनी, पहिला मजला इथे बघू शकता. डॉक्टर साताळकर हॉस्पिटल शेजारी, अ, बागरोजा हडको, दिल्ली गेट, अहिल्यानगर बघू शकता. येथे हा अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. तो कशा प्रकारे पाठवायचा आहे ते देखील पुढे मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी जो पत्ता दिलेला आहे तिथे अर्ज या ठिकाणी तुम्हाला स्वतः जमा करावा लागणार आहे. स्वतः जमा करावा लागणार आहे. पोस्टाचा वगैरे तिथे उल्लेख केलेला नाही. हा या ठिकाणी पत्ता आहे. बघू शकता अर्ज सादर करण्याचा पत्ता 2 ओळीमध्ये येथे दिलेला आहे. कधीपासून? तर या ठिकाणी 9 तारखेपासून, आज 11 तारीख आहे. 9 तारखेपासून 9 जुलैपासून 22 जुलैपर्यंत तुम्हाला हा अर्ज तिथे सादर करायचा आहे. शासकीय सुट्टी वगळून. तिथे शासकीय सुट्टीच्या दिवशी जाऊ नका, ते बंद राहील. ठीक आहे. आणि अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 22/7/2026. अर्ज स्वीकारण्याची वेळ 11 ते 5. शेवटच्या दिवशी या ठिकाणी बघू शकता तुम्हाला 11 वाजेपासून 5 वाजेपर्यंत तुम्ही सादर करू शकता. शेवटच्या दिवशी 22 तारखेला. बाकी आतापासून तुम्ही जाऊ शकता. 9 तारखेपासून सुरू झालेला आहे 22 तारखेपर्यंत. आता ही जाहिरात तुम्हाला दिलेली आहे. त्याच्या जाहिरातीच्या शेवटला या ठिकाणी तुमचा अर्ज आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा फोटो ठेवायचा आहे. तुमचे नाव वगैरे, सही करणार वगैरे सर्व माहिती लिहायची आहे. विवाहापूर्वीचे नाव, विवाहानंतरचे नाव, संपूर्ण पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. जन्मतारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 22/7/2000 रोजीच्या दिनांकाचा असलेले महिलेचे या ठिकाणी किती वय पूर्ण झालेले आहे, किती महिने, किती दिवस पूर्ण झालेले आहे. त्याच्यानंतर धर्म कोणता आहे, पोटजात कोणती आहे, संवर्ग मागासवर्गीय आहे किंवा नाही हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. विवाहित, अविवाहित, हयात, तुम्हाला अपत्यांची मुले, महिला एकापेक्षा म्हणजे 2 पेक्षा जास्त मुले नसावीत. ठीक आहे. इथं मुले किती आहेत, मुली किती आहेत आणि एकूण आपत्ती इथं लिहायची आहे. विधवा आहे की नाही ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. आता 12वीचं इथं माहिती लिहायची. 12वीची कशी माहिती लिहायची? 12वी उत्तीर्ण वर्षी समजा 2023-24 ला पास झाले आहे, 2014-15 ला येते, 2015-16 लिहा तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले ते तुमच्या रिझल्टवरती असते. त्याच्यानंतर तुमच्या शाळेचे किंवा बोर्ड, इथं तुम्ही शाळेचे नाव लिहू शकता किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं देखील लिहू शकता. एकूण गुण, या ठिकाणी गुण किती आलेले आहेत तुम्हाला इथे, या ठिकाणी मिळालेले गुण 500 पैकी इथे लिहायचे. 500 पैकी किती गुण मिळाले ते दोन्ही इथे लिहायचे. टक्केवारी किती लिहिलेली आहे. तसेच पदवीचे, पदव्युत्तर पदवी, डी-एड, बी-एड जे झालेलं असेल ते तुम्ही इथे सर्व माहिती जे झाली आहे ते लिहायची आहे. त्याच्यानंतर अनुभव असल्याचा अनुभव जर असेल तर त्याची माहिती इथं लिहा. अनुभव असेल तर इथं लिहू नका. या ठिकाणी बघू शकता काय काय जोडलेलं आहे तुम्ही. इथं समजा MSIT जोडलेलं आहे. इथं होय करा.
आणि नसल जोडले तर इथं नाही करा. अशी संपूर्ण ही माहिती तुम्ही इथे लिहून घ्यायची आहे. ओरिजिनल काय काय जोडायचं आहे तुम्हाला 12वीचं या ठिकाणी गुणपत्रक जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला ओरिजिनल जोडून द्यायचं आहे, तरच तुमचा अर्ज इथे स्वीकारला जाईल, अन्यथा बाद केला जाईल. त्यांनी स्पष्ट तिथे सांगितलेलं आहे. इथं या ठिकाणी ठिकाण वगैरे तुमचं सर्व लिहायचं आहे. कुठून अर्ज पाठवत आहात त्याच्यानंतर स्वाक्षरी करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे लहान कुटुंब प्रमाणपत्र आहे. तुम्हाला या ठिकाणी अपत्यांची मुले, जन्मतारीख, वय त्यांचं लिहायचं आहे. त्याच्यानंतर विधवा प्रमाणपत्र हे स्वयंघोषित प्रमाणपत्र आहे. हे देखील तुम्हाला लिहायचं आहे. खाली आहे विधवा असल्याचं स्वयंघोषित प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला लिहायचं आहे. जे आहेत त्यांनीच लिहायचं आहे. ठीक आहे. बाकी या जागा कुठे-कुठे आहेत तुम्ही येथे नीट बघून घ्या. ठीक आहे. अंगणवाडीचे बीट हा एक पॉइंट आहे याच्यामध्ये. अंगणवाडीचे बीट वेगवेगळे बीट असतात. त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्राचा पत्ता इथं दिलेला आहे. तर इथं बघू शकता. समजा 61 अंगणवाडी क्रमांक 61 तर हा त्याचा पत्ता आहे. ठीक आहे. अंगणवाडी क्रमांक 110 हा त्याचा इथं पत्ता आहे. बाकी बीट आहेत दिल्ली गेट, नागापुरा, पाईपलाईन 2, बुरुडगाव, मुकुंदनगर, केडगाव, बुरुडगाव, सिद्धार्थनगर अशा या ठिकाणी हे अंगणवाडीचे हे बीट आहेत. हे पुढे दिलेले आहेत अंगणवाडीचे हे क्रमांक आहेत आणि हे बीट आहेत. या ठिकाणी तुमची निवड केली जाणार आहे. हे तुम्ही बघून घ्यायचं आहे. आता हा संपूर्ण अर्ज आहे किती पानांचा? 2 पानांचा. 2 पानांचा वरील अर्जाची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. संपूर्ण अर्ज भरून द्यायचा आहे. जेवढे शिक्षण झालेले आहे सर्व ओळखपत्रांचा वगैरे सर्व जाहिरात पूर्ण वाचायची आहे. संपूर्ण जी जाहिरात आहे तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.